त्यांचा याकरता प्रश्न येईल का सांगता? संत संग करिता म्हणती हा उपदेश, संत संग करिता जर समजा संतांच्या संगतीत राहावं, 4 गोष्टी शिकाव्या आणि लोकांना उपदेश करायला सुरुवात करावी. लोक काय म्हणतात, हे आमच्या देखत नागडे उभे फिरत होते पोरग आणि आता लागला आम्हाला उपदेश करायला. बरे का? संत संग करिता म्हणती हा उपदेशी राबाग्यासी ज्ञान नाही. पुढे ऐका, धन नाही त्यासी ठाईचा करंटा, समर्थासी ठाक करिता त्याच्या नशिबामध्ये पैसा नाही, त्याला काय म्हणतात? करंट. आणि काय ताईट माणूस हो, मोठमोठ्या माणसाची ताईटपणा करतो. धन नाही त्याची ठाईचा करंटा, समर्थाशी दाठा करिता. आता पुढचा ऐका, बहु बोलू जाता म्हणती हा वाचा, न बोलता सकळ म्हणती गर्वी. जास्त एखाद्याला बोलायची सवय, आपण म्हणतो की नाही बटन दाबलं की नो स्टॉप, नाही ते दुसऱ्याला काय वाटेल आता मला त्याच्याविषयी काय बोलायचं येऊच देत नाही की नाही, असं म्हणजे जास्त बोलायची सवय, त्याला काय म्हणतात? अन्न बोलता सकळ म्हणती गर्वी. एखाद्याला जास्त बोलायची सवय नसते. तुम्ही 5-25 शब्द जेव्हा बोलला तेव्हा कधीतरी याच्या मुखातून एखादा शब्द बाहेर होतो, त्याला काय म्हणतात? बोलत सुद्धा नाही माणसाची. बरं आता पुढचा ऐका, भेटीसी नवदता म्हणती हा निष्ठू, येता जाता घर बुडविले. भेटीसी नवदता म्हणजे नातेवाईकांच्या भेटीला मधून मधून नाही गेलं, त्याला काय म्हणतात? काय निष्ठूर मनुष्य, त्याला काय माणुसकी का? बरं का? आणि जर समजा महिन्यातून 2 महिन्यातून गेलं तर आमचा उमरा जिजवला. आता तुमच्याच भाषेत येता जाता घर बुडविले. लग्न करू जाता म्हणती हा मातला, न करिता झाला नपुसक. लग्न करावं, गुढी गुलाबीना संसार करावा. आता तुम्हाला म्हणतो, बाकीच्या ठीक आहे. आणि मग त्याला काय म्हणतात? महाराज लग्न झाल्यापासून तर बोलत नाही. म्हणजे काय म्हणते लोक, काय सांगतात नाही. आणि न करिता झाला नपुसक. आणि मला वाटलं नको त्या संसाराच्या नादी लागायला, देतच कोण? जाऊ दे आता पुढचे काही बोलत पदित पावना देवराया. म्हणून महाराजांनी म्हटलं, जनवाद अंथरून माझी केले, इंद्रिय विषयाकडे ओढतात अशी अनंत प्रकारची दुःख आणि या संसारातील दुःख एखाद्या निर्जीव दगडापुढे सांगितली तर दगड म्हणजे त्यांना बेगा पडली. कशाला? मी सांगतो असं नाही. अनेक दुःखे सांगून किती सकल
चित्ती न साहे पाषाण फुटतीन भयकाप चित्ती भरणासे. अशा या संसारामध्ये अनंत प्रकारची काय आहेत दुःख आहे. पण पामर आणि विषयी माणसाला या संसार दुःखाचं काहीच वाटत